तुमच्या अंदाजाने ठेवा, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. आणि पाणी नेहमी जास्तच ठेवायचं, कारण की का आपल्याला गरम झाल्यानंतर लगेचच टाकायचे असतात पाकामध्ये. मग पाक हा खूप ओढला जातो. ज्यावेळेस मस्त असं गोड असतात त्यावेळेसच गुलाबजाम खायला पण स्वादिष्ट होतात. तर आता मी हे 7-8 ग्लास ठेवलेलं आहे पाणी. ठीक आहे, तर हे पाणी उकळायला ठेवते. ह्यामधल्याच गॅसवरती ठेवते, जरा लहानच. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये जी आपली विलायची असते, तर आता मी पाणी, माझ्याकडे भांडं दुसरं नाहीये, तर त्यामुळे मी कुकरमध्येच ठेवलाय. चांगला स्वच्छ घासलाय कुकर, त्याच्यातच ठेवते. ठीक आहे, तर आपल्या 5-6 इलायच्या घ्यायच्या. तर इलायची फोडून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, असं ओपन करायची इलायची आणि टाकून द्यायची. म्हणजे एक स्वाद येतो, आपल्या जी चाचणी केलेली असते ना त्याला स्वाद येतो, लक्षात ठेवा प्रत्येकाने. तर त्यासाठी ह्या विलायच्या फोडून टाकायच्या. अख्खी टाकायची, पण ओपन करून टाकायची. हा, माझी आरू पण खाईन बर का. आरूला पण गोडधोड आवडतं, तिखट जास्त आवडतं आरूला. तर अजून टाकते, काय आपल्याला स्वाद, इलायची काय असं एवढं नाही, तर अजून 4-5 टाकून देते. ठीक आहे, तुम्हाला जेवढं तुमच्या घरामध्ये जेवढं तुम्हाला आवडतं तशा पद्धतीने टाका. जेवढं गोड आवडतं तशा पद्धतीने टाका. आता मला आराध्याच्या पप्पांना गोड जास्त आवडतं, तर त्यांना खायला आवडतात, तर मग मला गोड आवडत नाही. तर आता मी या 7-8 घेतलेल्या आहे, 10 पकडून चला, 10 विलायच्या घेतलेल्या आहेत. तर 10 विलायच्या मी अशा ओपन करून टाकलेल्या आहेत. ठीक आहे, आणि पाणी ठेवलेलं आहे. मारू माग सर, इकडं आपण पुढची सर, माग सर, आरू इकडं सर, सर इकडं सर. मी एक साखर घेते आता. आपल्याला जेवढं गोड लागत असतं तर त्या पद्धतीने, आता हे माझं एक प्रमाण मी घेत आहे. तुम्ही चाचणी चाटूनही बघू शकता. ठीक आहे, आता मी एवढी साखर टाकलेली आहे. वाटली तर पुन्हा टाकता येईल, परंतु तेवढी मी बरोबर नाही, मला माझ्या अशा अंदाजाने वाटते. आता आपण हे उकळायला ठेवून द्यायचं असंच. विभीषण दादा, श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण. आज मी गुलाबजाम शिकवत आहे विभीषण दादा, सगळे शॉर्ट कापत आहे गुलाबजामचे. सगळ्यांनी नंतर बघा, चपातीचे पण कापलेले आहेत ते पण बघा, आणि हे पण बघा. विभीषण दादा, माझ्याकडे आता भांडण आहे त्यामुळे मी तसंच टाकलेलं आहे बरं का. त्यामुळे कुकर जो आपला आहे तर त्याच्यातच करत आहे, तर त्यामुळे हा शॉर्ट कापत आहे. सगळ्यांनी बघा, नंतर लाईक करा, आणि लाईव्ह मधल्या सर्व मंडळींचं जय शिवराय. तुम्हाला पण दादा जय शिवराय. आणि आपला आधी हा व्हिडिओ